नमस्कार मित्रांनो. गुजरातच्या पवित्र जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वतावरून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. दरवर्षी लाखो भाविक ज्या गिरनार पर्वतावर श्रद्धेने दर्शनासाठी जातात, तेथेच एका 11 वर्षाच्या निष्पाप बालकाचा वन्य प्राण्याने सिंहाने उचलून नेल्याची घटना घडली आहे. या भयंकर घटनेमुळेच संपूर्ण परिसरात आणि भाविकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. नक्की काय घडलं त्या दिवशी, तो मुलगा कोण होता आणि वन विभागाने काय कारवाई केली, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. ही घटना शनिवार 11 जुलै 2026 रोजी पहाटे 5:45 घडली आहे. पीडित मुलगा मयूर चव्हाण, वय 11 ते 12 वर्ष, राहणार मोजाड गाव, खेडा जिल्हा, गुजरात असे या मृतक मुलाचे नाव आहे. तो आपल्या कुटुंबाबरोबरच आणि इतर भाविकांसह अंबाजी माता मंदिराच्या दर्शनासाठी गिरनार पर्वत चढत होता. घटना ही पहाटेच्या वेळी रिमझिम पाऊस आणि अंधार होता. जवळपास 50 ते 60 भाविक एकत्र चढत होते. मयूर हा आपल्या काकांचा हात धरून चालत होता. मुख्य प्रवेशद्वारातून केवळ 50व्या पायरीवर गेल्यावर अचानक बाजूच्या घनदाट जंगलातून एका सिंहाने मयूरवर मागून हल्ला केला. तेथे उपस्थित असलेल्या शेकडो लोकांसमोर काही सेकंदातच तो सिंह मयूरला तोंडात पकडून जंगलातील एका घनदाट दरीत ओढत घेऊन गेला. तिथे प्रकाश व्यवस्थाही नसल्यामुळे कोणालाच काही समजायच्या आत हा प्रकार घडला. घटनेनंतर कुटुंबाने आणि भाविकांनी आरडाओरड सुरू केली. तत्काळ स्थानिक पोलीस आणि वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाचे ट्रॅकर्स, डॉक्टर आणि अशा प्रकारे सुमारे 60 ते 70 जणांच्या पथकाने जंगलात युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली. काही अंतरावर मयूरचे बूट, कपडे आणि त्याचे छिन्नविछिन्न झालेले अवशेष आढळून आले, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. वन विभागाने तात्काळ पाऊल उचलत परिसरातून 3 संशयित सिंहांना बेशुद्ध करून पकडले असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सक्करबाग प्राणी संग्रहालय येथे पाठवण्यात आले आहे. मित्रांनो, गिर आणि गिरनारच्या जंगलात सिंह आणि माणूस शतकानुशतके एकत्र राहत आले आहेत. सिंह सहसा माणसावर हल्ला करत नाहीत, पण गेल्या 46 दिवसात गुजरातमध्ये मानवावर वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची ही 9वी घटना आहे. स्थानिकांनी सांगितले की गेल्या काही दिवसापासून पायऱ्याच्या आसपास सिंह फिरताना दिसत होते, तरीही प्रशासनाने योग्य सुरक्षा दिली नाही. लाईटची कमतरता असल्याने पायऱ्यावर योग्य ती लाईट नसल्यामुळे अंधाराचा फायदा प्राण्यांना मिळतो, असा आरोप हा भाविकांनी केला आहे. सध्याची परिस्थिती सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने गिरनारचा मुख्य पायऱ्यावरचा मार्ग हा तात्काळ बंद केला. भाविकांना जुन्या मार्गाने पाठवले जात आहे. तसेच मुलाच्या कुटुंबाला शासनाने 10 लाख रुपयाची भरपाई जाहीर झाली आहे. जर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक गिरनार व गिरनारच्या परिसरात दर्शनासाठी जात असाल तर वन विभागाच्या नियमाचे पालन करा. पहाटे किंवा रात्रीच्या वेळी जंगलाच्या भागात एकटे जाणे टाळा. लहान मुलांचे हात धरून ठेवा आणि सावध राहा. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? प्रशासनाची चूक आहे की वाढत्या वन्यजीवांचा हा परिणाम आहे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपलीच गोष्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.